शिकवत नाही जी नाथरामी या भागातल्या गद्दारांनी केली. तुम्ही काय करता? गद्दारी केली, पळून गेलात. पळून गेल्यानंतर खासदार, स्वप्न किती मोठी यांची, खासदार झालात आणि आता खासदार स्वतः झाल्यावर पुन्हा वाटतं या ठिकाणची आमदारकी सुद्धा माझ्याच घरात पाहिजे. ही घराणेशाही नाही तर काय आहे मला सांगा. तिकडे ठाण्याला बसलेले घटनाबाह्य मामू हसता काय? घटनाबाह्य मावळते मुख्यमंत्री. शॉर्टकट मध्ये सांगितलं मी तुम्हाला. या घटनाबाह्य मामूंनी स्वतः मुख्यमंत्री व्हायची स्वप्न बघायची, आपल्या लेकाला खासदार करायचा. या गद्दार गँगने सगळं करायचं. भायखळ्यामध्ये महापौर, उपमहापौर, पुन्हा बायको आमदारकीला. ही घराणेशाही दिसत नाही का तुम्हाला? तुम्ही ज्या वेळेला मातोश्रीवर टीका करता, खबरदार खबरदार जर मातोश्रीवर या घराणेशाहीची टीका केली, याच मंचावरून माझं चॅलेंज आहे या सगळ्या गद्दारांना, सगळ्या भाजपाईंना. हो, भाजपाईच म्हणते मी त्यांना. जोगेश्वरी विधानसभेमध्ये गद्दारांचा खात्मा करायला सिद्ध झालेले आमचे बाळांनो. मंचावर उपस्थित साधनाताई माने, आमचे काँग्रेस राष्ट्रवादीसह सर्व महाविकास आघाडीचे सन्माननीय पदाधिकारी यांची नावं घ्यायला हवी. तर मला इथे बसलेल्या प्रत्येकाचं नाव घ्यायला हवं. सत्ता येते, सत्ता जाते, पडझड होते, पण त्या पडझडीमध्ये पाय रोवून आपल्या आपल्या पक्षप्रमुखांबरोबर ठाम असलेली जनता, या जनतेला या ज्योती ठाकरेचा जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. भाषण खूप ऐकली की आता वाटतं काहीतरी गोष्ट व्हावी, आणि म्हणून एक गोष्ट सांगते. गोष्ट आहे रामायणातली. तुम्हालाही आठवेल कदाचित. रामायणामध्ये युद्ध सुरू होतं राम रावणाचं, आणि राम रावणाच्या युद्धामध्ये झालं काय तर रावणावरती हे संकट वानर सेनेचं आल्यावर रावणाने झोपलेल्या कुंभकर्णाला जागं केलं. कुंभकर्ण उठ. कुंभकर्ण काही उठत नाही. नगारे वाजवले, गावातले मोठे मोठे नगारे आणले, वाजवले, उठवलं. कुंभकर्ण उठ. ही वानर सेना आपली सगळी लंका खतम करायला आले. उठ उठ उठ. बऱ्याच वेळाने कुंभकर्ण उठला. कुंभकर्ण उठला आणि मग आमच्या रावणाने रामाच्या विरुद्ध लढणाऱ्या त्यांनी सांगितलं, कुंभकर्ण एकच करायचंय, या वानर सेनेचा खात्मा तुला करायचाय. कुंभकर्ण म्हणलं, बस इतकंच? एवढ्यासाठी मला उठवलं झोपेतून? बरं ठीक आहे. कुंभकर्ण रणांगणात गेला. रणांगणात गेल्यानंतर जी वानर सेना होती, या वानर सेनातल्या एका वानराला चिमटीने असं उचलून वर पकडलं. चिमटीने उचलून वर पकडलं. सगळ्या वानरांना दाखवलं, हा वानर मी तुमच्या सगळ्यांचा प्रतीक आहे. हातात पकडलंय, चिमटीत पकडलंय. जर हा म्हणाला की मी रावाचा नाही रावणाचा आहे, तर मी याला सोडीन. सगळ्यांचे जीव टांगणीला लागलेले होते. वाटत होतं यांनी म्हणावं की मी रामाचा नाही रावणाचा आहे, म्हणजे याचा जीव वाचेल, आणि मग पुन्हा आपण एकदा या रावणाच्या विरुद्ध लढूया, कुंभकर्णाविरुद्ध लढूया. आणि म्हणून त्यांनी त्या पुन्हा एकदा चिमटीत पकडलेल्या वानराकडे पाहिलं. त्या वानराने डोळे रोखून रावणाच्या आणि कुंभकर्णाच्या नजरेला नजर दिली, आणि कुंभकर्णाने सांगितलं, बोल, मी रावणाचा आहे रामाचा नाही. वानर म्हणतो, मी रामाचा आहे रावणाचा नाही. कुंभकर्णाने ती पकड आणखीन घट्ट केली. बोल, मी रामाचा नाही मी रावणाचा आहे. त्या अगदी दाबलेल्या गळ्यातून सुद्धा बारीक आवाज काढत ते वानर म्हणालं, आताही मी रामाचाच आहे रावणाचा नाही. कुंभकर्णाने ती पकड एवढी घट्ट केली की याचा जीव जातोय की काय, पण तरीही तो म्हणाला, नाही नाही नाही, मी कालही रामाचा होतो, मी आजही रामाचा आहे, आणि जीव गेला तरी मी रामाचाच नाही. अहो, या गद्दारांची लायकी त्या वानर सेने इतकी पण नसावी. काय नाही दिला आमच्या मातोश्रीने, काय नाही दिलं आमच्या पक्षप्रमुखांनी, काय नाही दिलं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी. मातोश्री क्लब यांचा नाव मातोश्रीचं सुप्रीमो क्लब, अशा पद्धतीची नावं, ती सुप्रीम असणाऱ्या माणसांची नाव
इस्टेटीला, माझ्या प्रॉपर्टीला कुणाचीही गदा येणार नाही. हो हो, आमच्या हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी रस्त्यावरच्या माणसाला उचलून वैभव प्राप्त करून दिलं. पण शिवसेना प्रमुख असं कधी म्हणाले नाही की हो हे वैभव कर, डबल भर, बब्बर हो, एवढा हो, खाऊन खाऊन खूप, आणि ज्या दिवशी तुला न्यायला येतील तेव्हा पलटी मार. हे आम्हाला शिवसेना प्रमुखांनी शिकवलेलं नाही. आणि तुमच्या ईडीची काळजी, तुमच्या कुटुंबाची काळजी आणि त्याची सगळी काही ज्या गोष्टी त्याचं खापर फोडायचं मातोश्रीवरती. हे मातोश्रीने सांगितलं होतं तुम्हाला. मातोश्री नेहमी चांगला मार्ग दाखवते. मातोश्री सामान्यातल्या सामान्य शिवसैनिकाला उंच करण्याचा प्रयत्न करते. मातोश्री कधीही नमक हरामी शिकवत नाही, जी नमक हरामी या भागातल्या गद्दारांनी केली. मातोश्री क्लबवर जायचं, सकाळी तिकडे जॉगिंग करायची, जॉगिंग झाली की तिकडेच व्यायाम, ते झालं की तिकडेच टेबल टेनिस, लॉन टेनिस, ते झालं की तिकडेच नाश्ता. हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. तुम्ही या भागातले आहेत, मी तर फक्त ऐकलंय. तुम्ही भोगलंय आणि भोगलेलं असल्यामुळे या वेळेला गद्दारांचा खात्मा करून फक्त आणि फक्त महाविकास आघाडीची काय म्हणता जोगेश्वरीकर. मगाशी कोणीतरी प्रश्न विचारला आणि तुम्ही उत्तर दिलं नाही का. काय म्हणता जोगेश्वरीकर. हो, पण त्यातली मधली ओळ राहिली. काय म्हणता जोगेश्वरीकर. गाडूया गद्दार रवींद्र वायकर आणि निवडून येणार आमचे बाळांनो. ही घोषणा तुमची पाहिजे. गद्दाराला आडवा करा आणि त्याचा फणसा पाडा. परत या महाराष्ट्रामध्ये, परत या जोगेश्वरीमध्ये कुणाची हिंमत होता का बरे मातोश्रीची गद्दारी करण्याची. वा रे वा, आमच्या मातोश्रीवर कमवणार, आमच्या शिवसेना या 4 अक्षरावर वैभव उभं करणार. बाळांदरांचं भाषण मी आता ऐकलं. हा बोलणारा कार्यकर्ता नाही, तो काम करणारा कार्यकर्ता आहे. या कार्यकर्त्याने सगळं दुःख आयुष्यातलं किती बोलू किती नको, कारण आज मातोश्रीचा खुद्द वहिनी साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. वहिनी, या वेदना एका शिवसैनिकाला तुम्हाला ऐकवायच्या होत्या आणि म्हणून त्या माध्यमातून बाळांदर हे बोलले. परंतु तरी सुद्धा वहिनी ठामपणे आहे आपल्या सगळ्यांच्या बरोबर. हो, प्रचार सुरू झालाय, प्रचार नव्हे अपप्रचार सुरू झालाय की तुम्ही काही करा, उद्याने कदाचित मातोश्रीला येईल, म्हणजे जिंकून आल्यावर, नाही का. असंच म्हणतात ना ते, जिकडे जिकडे जातात तिकडे. म्हणजे मला कळत नाही या हरामखोरांना कालही मातोश्रीची गरज होती, गद्दारी केल्यावर आजही निवडून येण्यासाठी पुन्हा एकदा मातोश्रीची गरज लागते. यांना गाडल्याशिवाय जोगेश्वरीकर आता स्वस्थ बसणार. घराणेशाहीचा आरोप करतात कुणावरती, त्या मातोश्रीवरती, ज्या मातोश्रीमध्ये शिवसेना आमचे प्रमुख असलेले हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी 4 अक्षरांची शिवसेना अखंड महाराष्ट्राला लोकार्पण केली. लोकांच्या मनामध्ये महाराष्ट्राची अस्मिता, मराठी अस्मिता धगधगत ठेवली. त्यांच्या सुपुत्राने मुख्यमंत्री झालं तर तुमच्या पोटामध्ये कळ उठते. त्यांच्या नातवाने आमदार झालं तर तुम्हाला वाईट वाटतं. मग तुम्ही काय करता. गद्दारी केली, पळून गेल्यानंतर खासदार, स्वप्न किती मोठी यांची, खासदार झाला आणि आता खासदार स्वतः झाल्यावर पुन्हा वाटतं या ठिकाणची आमदारकी सुद्धा माझ्याच घरात पाहिजे. ही घराणेशाही आहे तर काय आहे मला सांगा. तिकडे ठाण्याला बसलेले घटनाबाह्य मामू, अहो हसता काय. घटनाबाह्य मावळते मुख्यमंत्री. शॉर्टकट मध्ये सांगितलं मी तुम्हाला. या घटनाबाह्य मामूंनी स्वतः मुख्यमंत्री व्हायची स्वप्न बघायची, आपल्या लेकाला खासदार करायचा. या गद्दार गँगने सगळं करायचं. भायखळ्यामध्ये महापौर, उपमहापौर, पुन्हा बायको आमदारकीला. ही घराणेशाही दिसत नाही का तुम्हाला. तुम्ही ज्या वेळेला मातोश्रीवर टीका करता, खबरदार जर मातोश्रीवर या घराणेशाहीची टीका केली, याच मंचावरून माझं
आहे या सगळ्या गद्दारांना, सगळ्या भाजपाईंना. हो, भाजपाईच म्हणते मी त्यांना, कारण पूर्वीची भाजपा आता राहिलेली नाही. अटल बिहारींच्या काळातली वाजपेयी तुम्हाला दिसते का हो? लालकृष्ण अडवाणींच्या काळातली भाजपा तुम्हाला दिसते का हो? सुषमा स्वराजांच्या काळातली भाजपा तुम्हाला दिसते का हो? ग्रामीण भागात पक्षाचा दौरा करत असताना जेव्हा जेव्हा आम्ही जातो त्या वेळेला आम्हाला लोक म्हणतात, ताई आता भाजपा पूर्वीची भाजपा नाही. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.